हॅलो नमस्कार, मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर कसे आहात सर्वजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल। तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर मला लवकरच तुमच्यासोबत माझ्या किचन टूरचा व्हिडिओ शेअर करायचा आहे, त्यासाठी माझी तयारी चालू आहे। किचनला थोडंसं डेकोरेट करते। तर मला एक आयडिया सहजच आली। मी ही डिश आहे ना केळीच्या आकाराची, म्हणजे 2-2.5 वर्षांपूर्वी घेतली होती असंच यूट्यूबच्या रेसिपी शूटसाठी, किंवा माझं बाप्पांच्या मोदकचं वगैरे त्या म्हणजे बाप्पांच्याच पिरियडमध्ये घेतली होती। तर मग मला तेव्हा माहीत नव्हतं की असं म्हणजे नाही का देवांना नैवेद्य वगैरे प्लास्टिकमध्ये दाखवत नाहीत किंवा काय। तर मग ती घेतली, पण मग जेव्हा माहीत झालं तेव्हापासून मग मी ते बंद केलं, म्हणजे त्यामध्ये काहीच ठेवत नव्हते मी देवाचं। तर मग ती तशीच पडून होती आणि आपण खात पण नाही ना ह्याच्यामध्ये प्लास्टिकमध्ये। तर मग मी म्हटलं याचं काहीतरी DIY करावा, आणि मला तसंही डेकोरेशनसाठी असं काहीतरी करायचंच होतं छान असं ह्याच्यामध्ये किचनमध्ये। त्याच्यासाठी मग मी त्या डिशवरती ना तुम्ही पुढे पाहालच मी काहीतरी टाकते। तर मला DIY करायचं एक छान असं किचनसाठी। तर मी ना त्याच्यावरती आता जाऊ द्या सांगूनच टाकते। तर मी त्याच्यावरती ना अन्नपूर्णा असं नाव टाकते। ते केळीच्या पानाच्या आकाराची डिश आहे आणि त्याच्यावरती अन्नपूर्णा नाव टाकते ना, तर खूप सुंदर दिसतंय। तर ते मी पुढे कुठे लावणार आहे, कसं करणार आहे ते पण दाखवणार आहे, पण त्या अगोदर मी त्याचा मेकिंगचा व्हिडिओ शूट केलेला आहे, तर तो पण मी तुमच्यासोबत शेअर करते। तर या ठिकाणी ना मी अगोदर पेन्सिलनी असं एक फॉन्ट काढला होता गुगलवरून। ते फॉन्ट म्हणजे असं मोबाईलमध्ये धरला आणि सेम असंच पेन्सिलनी यामध्ये हे करून घेतलं, असं म्हणजे स्केच टाईपने कसं ड्रॉ करून घेतलं रॉमध्ये। म्हणजे ते तर दिसत पण नाही आहे आत्ता ह्याच्यामध्ये काय म्हणतात कॅमेऱ्यामध्ये, पण ते त्याच्यावरती मी काढलं होतं, थोडं दिसत असेल। तर मग त्यानंतर मी म्हटलं ब्रश पेनने काढावं। ब्रश पेन छान चालतात असे दुसऱ्या ह्याच्यावरती आणि डार्क पण चालतात। तर माझ्याकडे हे असं बॉक्सच आहे ब्रश पेनचं, सगळे कलर आहेत माझ्याकडे त्यातले। तर मी व्हाईट कलर घेतला। तर म्हणजे माझा प्लॅन फ्लॉप झाला थोडासा, पण दिसत होतं, असं नाही की दिसत नव्हतं। तर तुम्हाला पण आता जाणवतंय ना, दिसतंय, पण ते ना सुकल्यानंतर अजून फेंट होत गेलं। मग मी काढून तर घेतला अगोदर ब्रश पेननी, आणि मग त्यानंतर तुम्हाला पुढे कळेलच की मी त्याला परत कसं केलं। तर असं अन्नपूर्णा नाव केले। तर मला हा फॉन्ट खूप आवडला होता गुगलवर, मी नुसतं अन्नपूर्णा नाव सर्च केलं होतं वेगळ्या फॉन्टमध्ये, तर मला हा आवडला। तर खूप छान अजून फॉन्ट होते, पण हा मला असं जरा छान वाटला असं रॉमध्ये ना, त्यामुळे मी हा घेतला। आणि आता ब्रश पेनने पूर्ण अन्नपूर्णा नाव केलं आहे, पण ते काही एवढं उठून दिसत नव्हतं, कारण प्लास्टिकवरती तो पेन असा व्यवस्थित चालतच नव्हता, आणि चालला तरी नंतर तो खूप फेंट व्हायला लागला। मग मी काय केलं, ते ठेवून दिलं आपलं। म्हटलं चला आपल्याला ॲक्रेलिक कलर शिवाय पर्यायच नाही, आपलं काही पण करायचं असलं तरी आपल्याला हेच कलर यूजमध्ये येतात। तर मग घेतला फायनली ॲक्रेलिक कलर आणि ब्रश दुसरा छोट्या साईजचा ब्रश घेतला, आणि त्याला ना असं म्हणजे व्यवस्थित करून घेतलं त्याचं टोक वगैरे, आणि ना एकदम अलगद थोडं असं कलर घेत मी आता मला तसं पण त्याचं बेस तर मिळालाच होता, मला फक्त आता ह्याला डार्क करायचं होतं। कारण ब्रश पेनने बऱ्यापैकी छान उमटलं होतं, पण ते दिसत नव्हतं ना एवढं खास, म्हणजे असं उठून दिसत नव्हतं ते ग्रीनवर व्हाईट। तर म्हणून मग मी हे घेतलं। तर मी ना बऱ्याच ठिकाणी मला असं करायचंच होतं खूप दिवसांचं, केळीच्या पानाच्या आकाराचं काहीतरी कसं करावं, काय करावं। तर मी ना कटआउट पण पाहत होते ऑनलाईन, मला मिळतात का काय, पण नंतर माझ्या लक्षात आलं कटआउट वगैरे करण्यापेक्षा आपल्याकडे ही डिश आहे, आणि जी की आपण सध्या यूज पण नाही करत आहेत। आणि 2 होत्या माझ्याकडे ॲक्च्युली अशा, पण एक फुटली। तर एक होती, तर मग त्याचं तसं पण यूज पण होत नव्हता काहीच, मी देवासाठी पण नव्हते वापरत। मग मी म्हटलं काहीतरी असंच करावं ॲज अ डेकोरेशन, म्हणून आपण त्याला यूज करू शकतो। तर मला ॲक्च्युली अन्नपूर्णाऐवजी ना मला ते आपला वदनी कवळचा जो श्लोक आहे ना तो लिहायचा होता, पण मग तेवढी मोठी डिश नव्हती, ही खूप छोटी डिश आहे, आपले तळहाता एवढी डिश आहे। म्हणून मग मी म्हटलं ते पण करेन मी, ते वदनी कवल घेताना मग ते नाही का आपला जेवणा अगोदरचा श्लोक तो करायचा आहे। तर मग मी त्यासाठी मोठी डिश आणन त्यावेळेला। तर आत्ता ना ही छोटी डिश आहे, तर मग मी म्हटलं ह्याच्यावर काहीतरी करावं। मग काय विचार करत होते काय लिहावं, मग माझ्या लक्षात आलं अन्नपूर्णा। आपण फक्त अन्नपूर्णा जरी लिहिलं ना तर खूप छान वाटेल ह्याच्यावरती, म्हणून मग ती अशी आयडिया माझ्या डोक्यात आली, आणि मग मी त्याला आता करते।
ॲक्च्युली खूप सुंदर झालं आहे ते. नंतर तर तुम्हाला दिसेल मी लावल्यानंतर ते कसं दिसतंय. आणि तुमच्याकडं पण अशी डिश असेल ना तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा, खूप सुंदर दिसतं. आणि किचनमध्ये तर ना खूप सुंदर दिसत होतं ते. आणि मग आता मी ह्याला पूर्ण करून घेते मस्त असं व्हाईट कलरने डार्क. याला पण मी एक सिंगल कोटमध्ये माझं झालं नाही, म्हणजे असं छान नव्हतं, मन भरत नव्हतं ॲक्च्युली, म्हणून मी सिंगल कोटमध्ये नाही, त्याला 2-3 कोटमध्ये मी चांगलं असं डार्क व्हाईटमध्ये केलं. आणि ते ग्रीनवर व्हाईट इतकं छान असं उठून दिसत होतं ना, तर मस्त दिसत होतं. तर चला आता पटापट फास्ट फॉरवर्ड मोडमध्ये आपण पाहूयात की मी हे कसं पूर्ण केलं. आणि ॲक्च्युली माझं असं मानणं आहे की आपली जी गृहिणी असते किंवा प्रत्येक स्त्री ही अन्नपूर्णाच असते असं माझं मानणं आहे. कारण तिला एक असं वरदान मिळालेलं असतं की तिच्या हाताने ती स्वतः सगळं बनवून तिचं व तिच्या फॅमिलीचं, तिच्या लेकराबाळांचं, तिच्या चिल्ल्यापिल्ल्यांचं, तिच्या घरच्यांचं, नवरबाचं, सगळ्यांचं पोट भरू शकते, हे तिला असं वरदान मिळालेलं असतं. त्यामुळे आपण प्रत्येक स्त्रीचा आदर तर केलाच पाहिजे. आणि प्रत्येक स्त्रीला अन्नपूर्णा म्हटलं तरी आपण काही हे नाही, तर प्रत्येक स्त्री ही अन्नपूर्णाच असते असं माझं मत आहे. तर तुमचं काय मत आहे यावर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तर मग तिच्या सन्मानास्तव आपण, म्हणजे अन्नपूर्णा ही एक देवी आहे आणि पार्वती मातेचं रूप आहे, आणि तिच्या सन्मानास्तव आपण हे जर आपल्या किचनमध्ये ठेवलं तर किती छान वाटेल ना, अशी कल्पना माझ्या डोक्यात आली. म्हणून मग मी हे करायला घेतलं आणि खूप सुंदर दिसते. आपण तर एवढं नाही हे करत, पण साऊथ वगैरेच्या साईडचे आहेत ना ते लोक अन्नपूर्णा देवीला खूप जास्त मानतात आणि त्यांच्याकडे खूप जास्त पूजा पण करतात अन्नपूर्णा देवीची. आपल्या इकडं आता हल्ली करायला लागलं सगळे, पण पहिलं काही असं नव्हतं. चुलीची, गॅसची वगैरे पूजा करणं तेथपर्यंत ठीक होतं, पण आजकाल खूप सुंदर सुंदर अन्नपूर्णा मातेचे पण पूजा केल्या जातात. तर हळूहळू आपण पण शिकूयात. जसं माहिती होईल तसं तसं आपण करायला काय हरकत आहे. आणि देवाचं केलेलं कुठं वाया जाणार आहे. आपल्याला त्याचं काही ना काही तर पुण्य मिळतंच. आणि मला हे खूप दिवसांचं करायचं होतं, पण आज मग त्याला कुठं मुहूर्त लागला आहे आणि खूप छान मला असं माझ्या हाताने घडत आहे ना, तर ह्याचा मला खरंच आनंद आहे आणि स्वाभिमानसुद्धा आहे. आणि हो, कुणाला मिळो न मिळो, पण मला ह्या अशा गोष्टीतून खूप आनंद मिळतो आणि माझ्या आवडीचं काम आहे. जेव्हा केव्हा मला असं बोर वगैरे होतं ना, तर तेव्हा मी अशी कामं घेऊन बसत असते. तर त्याने माझा टाईमपास पण छान होतं आणि माझं मन पण प्रसन्न होतं आणि मन असं एकदम फ्रेश होऊन जातं. काय माहिती, म्हणजे मलाच असं होतं का प्रत्येकालाच होतं, म्हणजे बोर झालं ना तर असं काहीतरी काम काढलं ना तर मन प्रसन्न होतं. आणि त्यातल्या त्यात आता उन्हाळा लागला नाही, इतकं जास्त बोर होतं ना दिवसभर घरात, आणि कामं करण्याची इच्छा होत नाही. पण काम तर काही चुकलेलं नाही, काम तर करावंच लागतं, पण तरी इच्छा होत नाही लवकर, असं हे होत नाही. म्हणजे का असं होतं काय माहिती, उन्हाळ्यामध्ये ना थोडंसं बोरच होतं. घरातली कामं सकाळी लवकरच आवरतात, त्यानंतर पिल्लू एकदा झोपला ना, आता उन्हाळा लागला तर तो झोपतो पण जरा जास्तच दुपारी, आणि मग तो एकदा झोपला ना मग मला दिवसभर काहीच काम नसतं घरात. मग मी असे काहीतरी कामं करून ठेवत असते ना, असे काहीतरी उद्योग करत असते, जेणेकरून माझं मन पण बिझी राहील आणि मला आनंद पण मिळेल. तर आता फायनली 2-3 कोट करून हे खूप सुंदर असं रेडी झालं आहे. तर आता याला ना मी सुकू देते आणि सुकल्यानंतर आता संध्याकाळी तुम्ही पहा मी आहोंकडून लावून घेते. तर किचनची खिडकी आहे ना माझी, तर त्याला मी असे वॉलपेपर चिटकवलेले आहेत व्हाईट कलरचे, कारण मला ना खूप ऊन यायचं तिथून, त्यामुळे मी हे चिटकवलेलं आहे. आणि त्यामध्ये ना मी असं ते वाले हुक नसतात का, ते लावलेत. आणि मग आहोंकडून ना मी हे लावून घेते, कारण माझी हाईट एवढी पुरत नाही तर ते होतेच वेळेला. तर मी ना ह्याला सुईच्या साह्याने 2 असे छिद्र बनवले, त्याला थोडासा असं दोरी बांधली आणि ते लावून घेते. सुई थोडीशी ना गरम केली होती, मोठी सुई होती माझ्याकडं, ती टोकाला थोडीशी गरम केली. छोट्या सुईने हे करू नका, नाही तर सुई लगेच तापते. माझ्याकडं खूप मोठी आहे ना हार ओवायची, तर ती घेतली होती, तर ती थोडी गरम केली टोकाला आणि त्याला असे छोटे छोटे 2 छिद्र पाडले आणि त्याला ना असं एकदम सिंपल आपली दोरी बांधून घेतली.
आणि ती अशी लावून दिली. ते लावल्यानंतर ते इतकं सुंदर दिसत होतं आणि ते ना असं व्हाईटवर ग्रीन आणि त्याच्यामध्ये अन्नपूर्णा व्हाईट कलरचं नाव खूप छान दिसत होतं. तर तुम्ही पाहू शकताय. तर कसा वाटला तुम्हाला माझा हा छोटासा DIYचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.